तर कुंभमेळ्याआधी हॉटेलसाठी जमीन लाटल्याचा आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय। तर जमीन घोटाळ्यातही शिरसाटांचं नाव आहे, पुरावे आल्यानंतर सादर करू असं अंबादास दानवे म्हणाले। दरम्यान जमीन खरेदीवर आमच्या प्रतिनिधींनी संजय शिरसाटांना प्रश्न विचारला, पण त्याचं उत्तर न देता उलट शिरसाट भडकलेले। नाशिक पर्यंत आता गेलेलं नाही आहे, पण साहेबांची एक मोठी 5 स्टार हॉटेलचं काम नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये सुरू आहे, खूप जोरात सुरू आहे। कारण कुंभमेळा येणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला मिळावा यासाठी खूप जोरात काम सुरू आहे। मी नाशिकलाही जाईल, त्र्यंबकेश्वरलाही जाऊन ते स्पॉट पाहणी करणार आहे। मी तर त्याच्या पुढे सांगतो की तिथं हॉटेलचं काम सुरू करत होते ते, असं माझ्या कानावर आहे। परमिशन्स वगैरे पण असं कानावर आहे माझ्याकडे, त्याचे ऑथेंटिक पुरावे माझ्याकडे नाही, पण जी चर्चा माझ्याकडे आहे की त्या याच्यात त्र्यंबकेश्वरला त्यांची जागा आहे। नाशिकच्या जागे खरेदीबद्दल काय सत्य तुम्हाला काय पडलंय त्याच्याशी? एकदा होऊ द्या ना, त्याचं होऊ द्या। तुम्ही NDTV वाल्यांनी ते काही मोहीम ठेवली ना, ती आम्हाला कळतंय। तुम्हाला जी काही प्रॅक्टिस करायची नाही मीडिया ट्रायल, ते तुम्ही करत बसा ना। मी तुम्हाला ऑब्जेक्शन कुठे घेतलंय? म्हणून तुम्ही तुमचं काम करत राहा। जे काही जेव्हा तोंडावर पडेल ना त्या टायमाला सांगेल मी।